मोसमी पावसाची वाट पाहणाऱ्या देशवासियांसाठी आनंदाची बातमी आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सून अंदमान आणि निकोबार बेटांवर पोहोचला असून येत्या 31 मे रोजी केरळमध्ये आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे। वास्तविक 19 मे रोजी मान्सून अंदमानात पोहोचेल अशी अपेक्षा वर्तवण्यात आली होती, ती योग्य वेळेत पूर्ण झाली आहे। मान्सूनची आगेकूच जोरदार असल्याने त्याची यंदाची वाटचाल चांगली राहील अशी अपेक्षा बांधण्यात येत आहे। शेतकरी बांधवांना दिलासा मिळेल आणि पिके चांगली येतील अशी आशा वर्तवण्यात येत आहे। तथापि जिल्हा प्रशासन आणि शेतकरी यांनी सतर्क राहणे अत्यावश्यक आहे। मान्सूनी वारे अंदमानहून केरळकडे वाटचाल करत असतात। या वाऱ्यांना केरळपर्यंत पोहोचायला साधारणपणे 10 दिवसांचा कालावधी लागतो। जर सध्याचा मान्सूनचा ट्रेंड कायम राहिला तर तो 31 मे पर्यंत केरळमध्ये दाखल होईल। रेमल नावाचे चक्रीवादळ बंगालच्या महासागरात तयार झाले आहे, मात्र महाराष्ट्राला त्याचा धोका नसून या वादळाचे 2 दिवसात अस्तित्व संपुष्टात येईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे। मात्र या वादळामुळे 26, 27 आणि 28 मे रोजी पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी पाऊस होईल। त्यामुळे या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे। महाराष्ट्रात साधारणपणे मान्सून हा जूनच्या मध्यावर पोहोचतो, परंतु हवामानामुळे मान्सून त्याच्या नियोजित वेळेच्या काही दिवस आधी दाखल होऊ शकतो। हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात पोहोचेल, मात्र 1 ते 5 जून पर्यंत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मान्सून पूर्व पाऊस पडेल। काही ठिकाणी तर नद्या नाल्यांना पूर येऊ शकतो असे भाकीत वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढील 3 ते 4 दिवसात शेती मशागतीची कामे उरकून घ्यावीत असा सल्ला तज्ञांनी दिला आहे। उष्णतेच्या लाटेने हैराण झालेल्या नागरिकांसाठी मान्सूनची येण्याची बातमी ही दिलासादायक ठरणार आहे। तर शेतकरी वर्गासाठी मान्सूनची चांगली सुरुवात आणि नियमित पाऊस हा पिकासाठी अत्यावश्यक आहे। मागील वर्षी अनेक भागात पावसाअभावी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते। त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांच्या मान्सूनवरील अपेक्षा आता मोठ्या आहेत। नैसर्गिक साथीदार म्हणून हा केवळ पावसाचाच मुद्दा नसून तो वनस्पती, प्राणी, नैसर्गिक संतुलनाशी निगडीत आहे। मान्सूनमुळे निसर्गाचे चक्र सुरळीत होते। पावसामुळे वनस्पतींना नवजीवन मिळते, तर पाण्याच्या साठ्यामुळे प्राण्यांचे जगणे सोपे होते। मान्सूनच्या येण्यामुळे नैसर्गिक संतुलनावर त्याचा परिणाम होतो। त्यामुळे मान्सून नैसर्गिक साथीदार म्हणून पाहिले जाते। अशा प्रकारे मान्सूनचे येणं हे शेतकरी, नागरिक आणि निसर्गाच्या दृष्टीने महत्त्वाचे असते। त्याची चांगली सुरुवात आणि नियमित पाऊस हा देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी मोलाचा ठरतो। जरी मान्सून पूर्व पाऊस चांगला झाला तरी किमान विधभर ओल झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये असे आवाहन कृषी तज्ञांनी केले आहे। मुंगडी लाईव्हसाठी कॅमेरामन मनोज कोरडेसह एकनाथ हंगरगे, माजलगाव।